नामची जोडी मैदानामध्ये गेम ऑन केला जातोय. यस, सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ. तर वैदिक पहिलं आणि सांख्यिकी पहिली षटक हाताळण्याकरता प्राईम 11 पेन टीमचा गोलंदाज प्रसाद पाटील. प्रसाद पाटील मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्याने ह्या गोलंदाजाला आपण कळवे टीम कडून खेळताना पाहिलंय. आज मात्र प्रेम पेन 11 टीम कडून खेळताना आपण पाहतोय या मैत्री ट्रॉफी मध्ये 2025 चा कारवा. यस, ग्रीन सिग्नल आमच्याकडे येतोय. राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू प्रसाद घरात. यस, आज झेल मात्र सुटलाय की काय, परंतु बघा तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटणं. रनआउट तो विकेट गेला, कॅच ड्रॉप झाला. फलंदाज एक धाम येते मात्र नाविश 11 विचुंबी टीमला आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. एक धावसंख्या झाली स्कोर कार्ड वर. पहिला षटक प्रगती वतारत आलाय आणि पिवंत षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅक वर आलाय गोलंदाज प्रसाद पाटील. एका बाजूला प्रसाद घरात, दुसऱ्या बाजूला विश्वजित म्हात्रे. आता मात्र स्ट्राईक वरती जातो विश्वजित म्हात्रे आणि गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज आहे मित्रांनो प्रसाद पाटील. विश्वजित म्हात्रे उर्फ हब्या. पण बघूया आमच्याकडं स्कोरर नाव सांगण्याचं काम करतोय, आम्ही फक्त अनाउन्समेंट करण्याचं काम करतोय. यस, विश्वजित म्हात्रे. पुढचा चेंडू प्रसाद पाटील. ओय बघा फक्त फाळ स्विफ्ट केलं. काय जबरदस्त स्ट्रोक. डिस्टर लाईक बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार. डीजे डीजे थँक्यू. बघा काय जबरदस्त आणि वाढदिवसाची आठवण करून दिली. आणि आज मैत्री ग्रुपचे अध्यक्ष आमचे निखिल दादा पाटील यांचाही वाढदिवस आपण ह्या ठिकाणी साजरा केला. प्रसाद पाटील राऊंड विकेट मारा, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यस, ओ विश्वजित म्हात्रे फटका फसला. नव्या लँड मध्ये चेंडू पडतोय. डिस्टरला पुन्हा चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. तद्वर एक सिंगल आणि सिंगल न धावसंख्या जाऊन पोहोचते 6 अंकावर. 6 धावसंख्या झाले. तिकडे कोणा इतर अंगात काही शिरला गडी लागला रे. काय योगेश बागाला काही सोडून गेला. इकडे रे काय लागला गडी. चला पुढचा चेंडू गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा सज्ज होतोय प्रसाद पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओहो, हा चेंडू मात्र कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर जातो. पंत धरतीला समान हात करतायत, फ्लाय उडण्याची दिशा दाखवतायत, परंतु अवाईडचा इशारा. अवांतर धावणे भर पडली जाते. यस, रिव्यू DRS नोवासाठी DRS. लाईनच्या बाहेर चेंडू पडलाय का चेक करायचंय. तिसरा पंतांच्या कडे मांग केले. एका बाजूला प्रसाद घरात, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विश्वजित म्हात्रे आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आहे प्रसाद पाटील. कळवे एक्सप्रेस ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्याने पाहिलं ह्या खेळाडूला आपण कळवे टीम कडून खेळताना. यस, नो बॉल. उघड्या डोळे पाहणे. पुढचा चेंडू असणार आहे फ्रीडचा फायदा घेणार का. एस, पंचांचा निर्णय अंतिम गणला जाईल याची दक्षता आपण घ्या प्लीज, कारण तिसऱ्या पंचांचा सुंदर असा खेळ मैदानामध्ये पाहतोय आपण. प्रेम 11 पेन दरम्यान नाविश 11 विचुंबे यांच्यामध्ये 3 षटकांचा सामना असणार आहे. फर्स्ट इनिंग 3 षटकांची खेळली जाणार आहे. सुंदर असं नियोजन आयोजन बघा. जवळजवळ 3:30 वाजून गेलेत. अजूनही
बरेचसे प्रेक्षक वर्ग आम्हाला या मैदानामध्ये दिसत आहेत. खरोखरच मित्रांनो, या प्रेक्षकांची जेवढी आम्ही वाहवा करू तेवढी थोडीच आहे. प्रत्येकाने या मैत्री ट्रॉफी मध्ये सहभाग होण्याचं काम केलंय, या हिस्सा होण्याचं काम केलंय. डोंगरावर जे शेकोटी पेटवले ती विझवण्याचं काम करा मित्रांनो. ठीक आहे, थंडी आहे, परंतु तुमचा शेकोटीचा धूर मैदानामध्ये येतोय आणि 18 शिलेदारामध्ये 5 शिलेदार तिकडे येत आहेत. मग प्रत्येकाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपलंस बनवण्याचं काम केलंय. प्रत्येकाने लाईक केलंय की ही स्पर्धा मैत्री ग्रुप 2025 ची ट्रॉफी आणि न भूतो न भविष्य आपल्या विभागामध्ये होणारी स्पर्धा आज या मैदानामध्ये खेळली जाते. यस, व्हाईट बॉल आहे. यस, ऑनफिल्ड अंपरचा निर्णय या ठिकाणी व्हाईट बॉल. धाव संख्या स्कोर कार्ड वर 7. 13 मेरा 7, तभी तो बनेगी आगे बात. कारण डीजे की साथ, 24 लाइव इवेंट की साथ. क्या बात करते हो. आमच्या सरांच्या अंगात काहीतरी हेडळ शिरली वाटतं. उजाडायला लागला ना, खही शिरला. काय सांगायचं सराला. तो देव गदन दे का, एकमेकाला मिठ्या मारायचा बाकी राहिला, तेवढाच बाकी आहे. घ्या, शेवटची रात्र आहे. शेवटची रात्रीच्या काय मिठ्या माराय थोड्या मारा. चला लगेच मैदानामध्ये जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, आणि इतर आतमध्ये कोणी जाऊ नका प्लीज. आमचे जे 18 शिलेदार आहेत त्यांची तुम्हाला विनंती असणार आहे. नाविश 11 विचुंबे दरम्यान प्रेम 11 पेन याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल आपण मैदानामध्ये पाहतोय. कृपया तुम्हाला विनंती असणार आहे, प्लीज मैदानामध्ये जाऊन व्यत्यय आणू नका. कारण आतापर्यंत बघा 4 रात्रीमध्ये सुरळीत सामने चालू आहेत. पंच म्हणजे देव नाहीत, ती सुद्धा माणसं असतात. तर आपण प्रत्येकाने समजून घेणं हे काळाची गरज आहे मित्रांनो. कारण बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही दिग्गज खेळाडू आहात, एकमेकाचा रिस्पेक्ट करणं, एकमेकाला समजून घेणं हे काळाची गरज आहे. चला सामना ऑन. प्रसाद पाटील पुन्हा गोलंदाजी मार्कवर, पण स्ट्राइक वरती फलंदाज प्रसाद घरत. ओहो, सुरेख फटका आहे. ऑफ साइडला चेंडू, शॉर्ट स्पीड ऑफला चेंडू खेळून काढलाय. एक धाव मात्र मिळते आणि एक धावनं धाव संख्या होती जाऊन 8 अंकावर. विथआउट लॉस धाव संख्या झाली ती 8. पायले षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि पायले षटक हाताळताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय प्रसाद पाटील याला. कळवे एक्सप्रेस 8 धाव संख्या झाली आहे. ती शेकोटी कोणी पेटवले ना मित्रांनो, प्लीज तुम्हाला वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतो ह्या ठिकाणी, अन्यथा नाही तर फायर ब्रिगेडची गाडी मागवायला लागली उजवाला. खोदून चेंडू होता, खोदून काढलाय. सिंगल धाव संख्या ऑन साइडला चेंडू अलंद कार्पेट. या सिंगल धाव संख्या मिळते आणि सिंगल धाव संख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कवर. कळवे एक्सप्रेस
लेफ्ट आर्म राउंड विकेट मारा, स्ट्राइक वरती आलाय प्रसाद घरात. लाभ केलाय, ओढवलाय, जाणार का बाउंड्री बाहेर. मिड विकेट, डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आहे तो जबरदस्त प्रेक्षणीय षटकार. ऑपरेटर तुझा बरा आहे बाबा. झापूक झुपूक झापूक झुपूक एक नंबरचा काम आहे तुझा. गोळीकार बाउंड्रीच्या बाहेर. योगेश बाग असताना नक्की सांगितलं असता वाकडी तिकडी बाबा त्याला कवळा कवळा पाला. षटकार मारेगा झुके का नाही साला पुष्पा. तेवढं धाव संख्या होते स्कोर कार्ड वर 15. पहिल्या षटकाचा खेळ द एंड समाप्त झालाय विदाउट लॉस आणि धाव संख्या झाले नाविश 11 विचुंबे टीमच्या स्कोर कार्ड वर 15 धाव संख्या झाले. गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे. यस, ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्यानं निगडे टीम कडून ह्या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. आज मात्र प्रेम 11 पेन टीम कडून खेळताना आपण पाहतोय. तर एका बाजूला विश्वजित म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला प्रसाद घरत. परंतु आत्ताच मात्र प्रसाद घरत याच्या बॅटच्या पट्ट्यामधून षटकार पाहिला. कौस्तुभ म्हात्रे वैयक्तिक पहिलं सांख्यिकी दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज ट्रॅकवर. भोगेश्वर नदी एंड कडून पंचांच्या डाव्या किंवा उजव्या मार्गाने उजव्या बाजूने येण्याचा प्रयत्न केला जातोय. कौस्तुभ म्हात्रे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्याने ह्या खेळाडूला पाहिले आपण. निगडे गावाकडून खेळताना पहिला चेंडू. यस, लाभ केला, ओढून दिला, चेंडू जाणार आउट ऑफ द पार्क. षटकार. स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 21 धाव संख्या झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. नाविश 11 विचुंबे दरम्यान प्रेम 11 पेन याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल. नाविश 11 टीमच्या स्कोर कार्डवर धाव संख्या झाले 21. विदाउट लॉस 21. आल्या आल्याच काय कडा पहार केलाय. कौस्तुभ म्हात्रेवर हल्ला चढवलाय. फलंदाज विश्वजित म्हात्रे या फलंदाजानं पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. कौस्तुभ पुढचा चेंडू. कौस्तुभ विकेट मारा. आपट्या करता चेंडू पूल केला. डीप लागला, चेंडू निघून त्याला गोळीच्या वेगानं हा जातोय आउट ऑफ द प्लॉट. आहे तो षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहतोय आपण. विश्वजित म्हात्रे ह्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून कौस्तुभवर हल्ला बोललाय. 2 चेंडूला लगातार बॅक टू बॅक 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक ठोकणार का विश्वजित म्हात्रे? कारण विश्वजित त्याच्या नावामध्ये सर्व काही रहस्य दडलंय. असा फलंदाज आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय विश्वजित म्हात्रे ह्याला. तर एका बाजूला कौस्तुभ म्हात्रे गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा विश्वजित म्हात्रेसाठी. स्लॉट फुल टॉस बरोबर बॅटच्या स्क्वॉड मध्ये घेतला. आज निघून चालला डिफाइन लेग बाउंड्रीच्या बाहेर. आहे तो जबरदस्त प्रेक्षणीय दिल मांगे मोर. नंबर येतो 4 चौकार. तिकडं विश्वजित म्हात्रे हा चौकार ठोकतोय आणि इकडं आमचे स्कोररच्या अंगात येत काय सांगायचा.
रात जशी जशी निघत जाते तसा आमचा स्कोर रंगात येतो. गडी नवीनच आहे ना, रंग्या आहे रंग्या. टोटल धावसंख्या होते 31. 31 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. विचार करण्यास भाग पाडले या फलंदाजानं. करायचं तर काय करायचं. या फलंदाज त्याला फिल्डरला ठेवायचं तर कुठं ठेवायचं. गोलंदाजाचं डोकं चालना. काय करावं लागेल विचार करावा भाग पाडले दादा या फलंदाजानं. कारण लगातार 2 षटकार आणि 1 चौकार खाल्ल्यानंतर मात्र कौस्तुभ मात्रेची थोडीशी हवा या ठिकाणी कमी करण्याचं काम केलंय मी तर म्हणेन विश्वजित म्हात्रे या फलंदाजानं. कारण काय क्लास दाखवतोय विश्वजित म्हात्रे. बॉडी लँग्वेजचा विचार केला तर त्याच्या स्क्वॉड मध्ये त्याच्या बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला तर जाणार बाउंड्रीच्या बाहेर. थोडं स्पीडअप करा. पुढचा चेंडू. एकतीस धावसंख्या पाहतोय स्कोर कार्डवर. पुन्हा कौस्तुभ म्हात्रे गोलंदाज ट्रॅकवर. ओव्हर द विकेट मारा. ट्राय करते फलंदाज. या साफ्ट्या करता चेंडूचा विश्वजित म्हात्रे ऑन द कार्पेट वाईट लॉंगला चेंडू खेळून काढलाय. या सिंगल धावसंख्या मिळते. यस सिंगल आणि सिंगल न धावसंख्या जाऊन पोहोचते 32च्या घरात. कारण प्रसाद घरत हा स्ट्राईक वरती जातोय. नॉन स्ट्राईकला विश्वजित म्हात्रे तर गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय आपण गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे याला. राईट आर्म वर विकेट मारा प्रसाद साठी. ओहो गब्बर सिंह कह के चले गए दादा जो डर 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 गए वो घर गए. डटकर मुकाबला करना चाहिए. कारण जर का विचार केला गोलंदाजाचा तर विश्वजित म्हात्रेने लगातार हल्ला चढवल्याच्या नंतर थोडस लँग बिघडवण्याचं काम केलंय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू फेकलाय. वाईड घोषित केला. धावसंख्या 33 धावसंख्या होते स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू. यस हाफट्या करता चेंडू होता. फलंदाज बाद होतोय. प्रसाद घरात जातोय. बॅक टू डगआउट. पहिला विकेट पडला जातोय 33 या अंकावर. डीजे डीजे वाली जोमात आम्ही कोमात. डीजे वाले नुसतं करीत. एस न्यू बॅटर कुणाल तारेकर. परंतु विश्वजित म्हात्रेला कोण थांबवणार. कारण विश्वजित म्हात्रे नावाचं वादळ या मैदानावर नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना झालाय कुणाल तारेकर. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे ज्याने आताच विकेट एक प्राप्त केलाय. थोडासा महागडा ठरला ह्या गोलंदाजी ट्रॅकवर कौस्तुभ म्हात्रे. पुढचा चेंडू. हा चेंडू फुल ऑन चेंडू परंतु लॉंग शॉट दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर जातोय. वाऱ्याच्या वेगानं कार्पेटचा सीना चिरकार चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. अपील केले. DRS ची मांग केले. अतिशय सुंदर नियोजन आयोजन. 2025 वर्ष हे नवीन वर्ष आणि या नवीन वर्षामध्ये आपण पाहतोय आजची 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमध्ये
आजचा हा सामना या मैदानामध्ये रंगलाय. प्रेम 11 पेन. यस, फेअर डिलिव्हरी. ओके, यस. एका बाजूला नाविश 11 विचंबे टीम. नाविश 11 विचंबे टीमची धाव संख्या झाले स्कोर कार्ड वर 1 बाद. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना 37. दोन षटकांचा खेळ संपलाय. तिसरे षटक, अंतिम षटक डेथ ओव्हर घेऊन आलाय. गोलंदाज ट्रॅक वर अभिषेक खातू. अभी नाही तो कभी नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना या खेळाडूला सातत्याने पाहिलंय. चिंचवाडा टीम कडून खेळताना आपण पाहिलंय, परंतु आता मात्र आपण या खेळाडूला पाहतोय प्रेम 11 पेन टीम कडून खेळताना. अभिषेक, अभी नाही तो कभी नाही. 18 शिलेदारापैकी 17 शिलेदार जिवंत, एक कुमार. ऋषिकेश ऋषिकेश कोबामध्ये आहे आणि रोशनदादा पाटील थोडेसे त्याची लाईव्ह फोटो घेत आहेत. लाईव्ह नाही, व्हिडिओ शूटिंग करत होते, परंतु नाही ते म्हणलं फोटो घे. परंतु बघूया मैदानामध्ये काय घडलंय. सरळ चेंडू येतोय वाडी लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि चौकाराच्या साने धाव संख्या जाऊन पोहोचते 1 ते 4. धाव संख्या झाली स्कोर कार्ड वर. अभिषेक खातू यांच्यावर मात्र हल्ला चढवला जातोय. आणि काय मी मग अशी वर्णन केलं होतं विश्वजित म्हात्रेचं. विश्वजित नावाचं वादळ आहे आणि मैदानामध्ये काय जबरदस्त खेळी विश्वजित म्हात्रेकडून आपण पाहतोय. पुढचा चेंडू अभिषेक खातू. यस यस यस, हा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. ओहो हो हो, फ्लावर नाम समझ क्या, फ्लावर समझा क्या पुष्पा है, झुकेगा नहीं साला. टोटल 47. बघा 9 चेंडू 33 धावा. क्या बात है विश्वजित म्हात्रे. वन मैन आर्मी जिसमें होता है दम वही तो बन जाता है बाजीराव सिंघम. पुढचा चेंडू अभिषेक. ओहो, सुंदर ओरपी चेंडू होता, मात्र यस विकेट. सुशांत मोगल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. झेल मात्र टिपला तो 2 बाद. आता मात्र कुठेतरी विश्वजित म्हात्रेला माघारी पाठवलंय. विश्वजित नावाचं वादळ आलं होतं, त्या वादळाला मात्र शांत केलंय अभिषेक खातू ह्या गोलंदाजानं. डीजे आम्हाला समजतील अशीच गाणी लावा. सकाळचं सत्र आहे, झोपेतून माणसं उठायला पाहिजेत आणि त्यांनाही ती गाणी ऐकायला आली पाहिजेत आणि त्यांनाही ती आवडली पाहिजेत. त्यामुळे तुम्ही जोमात, आम्ही सगळं कोमात. बॅट्समन सूर्या मस्कर. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना सूर्या मस्करने मारला षटकार ह्याच मैदानावर. पहिल्या दिवसामध्ये काय पहिला दिवस आपल्या नावावर केलं सूर्या मस्कर. तभी मैंने कहा था सूर्या मस्कर दादा बस्कर बस्कर बस्कर, परंतु शेवटचे आता ऋषिकेशला जाग आलेली आहे. पुढचा चेंडू अभिषेक खातू. सूर्यासाठी सूर्या 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 मात्र ह्या ठिकाणी डीप कमाला चेंडू खेळून काढला. दुसऱ्या धावेसाठी पलटवार केलाय आणि दुसरी धाव मात्र चित्याच्या चपलाने पूर्ण केली जाते आणि 2 धावने धाव संख्या होते. तब्बल स्कोर कार्ड वर 49 2 बाद. नाविश 11
विचुंबे यांच्या स्कोर कार्डवर नाविश 11 विचुंबे दरम्यान प्रेम 11 पेन यांच्यामध्ये हा महा मुकाबला आपण पाहतोय. एक कडा रोमटे खड़े करने वाला मुकाबला. पुढचा चेंडू अभिषेक खातू राइट आर्म ओव्हर द विकेट मारा. सूर्या मस्कर उंची जास्त लांबी किती मोजावी लागते परंतु लांबी कमी पडली जाते आणि सूर्या मस्कर जाणार बॅक टू डगआउट. टोटल धाव संख्या 49 3 विकेट बॅक टू द गाउट. अभिषेक खातू गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज झालाय. अभिषेक खातू प्रेम 11 पेन टीमचा हा गोलंदाज. तर स्ट्राइक वर नवीन फलंदाज परेश कडके. परेश दादा तुझे गेंदबाज को परेशान करना पड़ेगा. बघूया काय करतोय कारण अभिषेक खातू एक जबरदस्त गोलंदाजी मार्कवर कारण यस 2 विकेट प्राप्त केल्या अभिषेक खातू ह्या गोलंदाजानं. पुढचा चेंडू अभिषेक याचा सुंदर फटका वाडिश लॉंग आपला खेळून लावल्यानंतर कार्पेट सिंगलला डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु रनआउटची विकेट जाणार. धाव संख्या एकच काउंट केली जाणार आणि टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 50. धाव संख्या झाले ती 50 धाव संख्या झाले. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या झाले नाविस 11 विचुंबे टीमच्या स्कोर कार्डवर 50. देऊया डीजेला संधी. बाबा लगीन ढांचकडीच्या गिरगिरे डोळबॅक ओम रीम क्रीम भगणी भागदे ओम बडसा तात्या इंचवाला. डीजे वाले जोरात आहे. धावा झाल्या स्कोर कार्डवर मित्रांनो 51 धावांची गरज असणार आहे ती खास करून प्रेम 11 पेन टीमला. आताला धरल्या डीजे वाला म्हणतो पण लगीन ठरलं या. तुझा बरा आहे बाबा डीजे वाले. फक्त ठरवणे हाताला धरणे खै मार. एकावन्न धावांची गरज असणार आहे. चला लगेच क्षेत्रेशन सजून घ्या. नाविश 11 विचुंबे टीम आपण क्षेत्रेशन सजून घ्या. प्रेम 11 पेन टीमचे फलंदाज मैदानामध्ये उतरायचे आहे. तोपर्यंत आम्ही थोडासा घेतो निरोप. याच्या पुढे धावतो लाईव्ह टेलिकास्ट ऐकण्यासाठी घेऊन चलतोय छोटा पॅक बडा धमाका रसायनीचा गोड आवाज मानस मनोरे. दादा आता तूही जोरात आम्ही आता बसतो कोपऱ्यात घरात.
लवकर जा. शुक्रिया वामन दरोड़ा सर. मैट्रो ट्रॉफी 2025 में मैं आपका अपना मानस मनोरे फिर एक बार करूंगा आप सभी का तहे दिल से स्वागत. आज की आखिरी रात फाइनल नाइट और फाइनल शोडाउन आपको यहाँ से जरूर देखने को मिलेगा. दो तहसीलों के बीच कड़ी जंग आपको मैदान के अंदर ऑन होती हुई नजर आएगी. एक तरफ टीम नाविश 11 वित्सुंबी, उनके सामने खेलती हुई आपको टीम नजर आएगी प्रेम 11 पेन. पीछा करना है 18 गेंदों में 51 का. सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है. ओमकार हरपाल के साथ सुशांत मोकल P1 की पहली पावर प्ले की ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाजी मार्ग पर नयन भगत आएंगे. रमेश पवार इन्होंने अगर कैच लिया तो सुमित पवार इनकी तरफ से 200 का इनाम दिया जाएगा. पहली गेंद खराब लाइन और लन की आपको नजर आएगी. पटकी हुई गेंद थी, ओवर द हेड बाउंस होती हुई नजर आई. अब बार ने गेंद को पनिश किया. दोनों बाहर फैलाकर बताया जाएगा कि ये है व्हाइट बॉल. व्हाइट के साथ देखिए टीम का अकाउंट आपको यहाँ से स्टार्ट होता हुआ नजर आएगा. एक रन यहाँ से स्कोर बोर्ड के ऊपर. 18 गेंदे 50 का समीकरण. विश्वजीत मात्रे की क्या कमाल की बैटिंग देखी हमने. पहली पारी में गति परिवर्तन किया था. इस बार बल्ले और गेंद के बीच में आपको कोई कांटेक्ट होता हुआ नजर नहीं आएगा. उससे की वजह से गेंद बैकवर्ड रीजन में 22 के तौर पर मिलेगा 1 रन. सुशांत मोकल क्रिकेट में एकमात्र खिलाड़ी जिसे रायगढ़ भूषण के पुरस्कार से सम्मानित किया गया और पेंट तहसील में बल्लेबाजों में टॉप के बैटर के तौर पर सुशांत मोकल का नाम हमेशा लिया जाता है. रायगढ़ प्रीमियर लीग में भी उनका खेल हमने देखा और आजकल कई बड़े बड़े टूर्नामेंट्स में आपको सुशांत मोकल नजर आती है. फिर ग्रामीण की आप बात कर ले, चाहे आप ओपन क्रिकेट की बात कर ले, सुशांत ने अच्छा खेल किया इस सीजन. लोवर फुल टॉस थी, मौका बना था, बिल्कुल स्लिप में लपके जाएंगे. दुर्भाग्यशाली रही है सुशांत मोकल. 0 पे बैक पे डग आउट होंगे. गोल्डन डक का बनेंगे शिकार. पहला विकेट आपको यहाँ से पवेलियन में वापस आता हुआ नजर आएगा. नंबर 3 की पोजीशन पर रावे ग्रामीण का ये खिलाड़ी ओमकार पाटिल जो आपको स्ट्राइकिंग एंड के ऊपर नजर आएंगे. एक तरफ ओमकार पाटिल, दूसरी तरफ ओमकार हरपाल. नाम है ओमकार, क्या करेंगे जीत का सपना साकार, ये बात देखने लायक हो सकती है. नयन की ये गेंद थी, कमाल का शॉट था, लेकिन देखिए खिलाड़ी के पास मौका था, उनकी हाथों से ये गेंद जरूर छिटकी गई है. जिंदगी में आपको मौके कम मिलते हैं, क्रिकेट के खेल में तो आपको उससे भी मौके कम मिलते हैं, और जब आपको मौके मिले तो आपको उन मौकों को सक्सेस में कन्वर्ट करना बहुत इंपॉर्टेंट होता है. अगर आप कैचेस ड्रॉप करेंगे, अगर बैटर को आप मौका देंगे, तो कहीं ना कहीं आपकी टीम के लिए खतरे की घंटी बज सकती है. विश्वजीत मात्रे, प्रसाद खरत, क्या कमाल की बैटिंग उन्होंने दिखाई.
इस बार भी अटैक करने की कोशिश है, लेकिन देखिए बाहरी किनारा नहीं मिलेगा भाग्य का सहारा। समीर पवार इनकी तरफ से 200 का इनाम दिया जाएगा। बिल्कुल सुमित पवार इनकी तरफ से 200 का इनाम दिया जाएगा आओ को, क्योंकि ये कैच उन्होंने पकड़ी है। दूसरा विकेट जाएगा। तीन रन यहाँ से स्कोर कार्ड पर आएंगे। 2 विकेट जरूर गिरी है। बल्लेबाज ओमकार हरपाल और उनके साथ बल्लेबाज सुशांत मोकल बैक टू डगआउट होते हुए नजर आई। नंबर 4 पर कर्वे एक्सप्रेस प्रसाद पाटिल आपको स्ट्राइकिंग एंड के ऊपर नजर आएंगे। अच्छी स्ट्रैटेजी के तहत ये बैटिंग ऑर्डर आपको नजर आएगी। लेफ्ट हैंडेड बैटर का विकेट गया तो लेफ्ट हैंडेड बैटर आता है, राइट हैंडेड बैटर का विकेट गया तो राइट हैंडेड बैटर आता है। यानी अच्छी स्ट्रैटेजी है टीम प्रेम 11 पेन की। नयन भगत कमाल की बॉलिंग परफॉर्मेंस है। यॉर्कर क्या कमाल की गेंद, तेज तर्रार डिलीवरी, रफ्तार का सौदागर नयन भगत की कमाल की गेंदबाजी आपको नजर आएगी। यॉर्कर जिसे जहरीली गेंद हम कहती है, मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी, बोल्ड बाय एन बॉलर जो होती है यॉर्कर बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, और उसी यॉर्कर को हमने देखा। फुल टॉस थी इस बार, मौका था आप बैल मुझे मार, बिल्कुल मारा है। मिड विकेट बाउंड्री के ऊपर से तारा मंडल में 6 रन। पहली ओवर का खेल यहां से समाप्त हो चुका है। टीम का टोटल 9 रन बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान पर। इसके बाद की मैच एक बिग फाइट आपको देखने को मिलेगी। यहां से जो टीम जीतेगी उनके सामने आपको टीम खेलती हुई नजर आएगी। आर के स्पोर्ट्स मीट 11 आरसीसी पेट, सोहेल शेख बंटी दोषी की वो टीम जो आपको अगले मैच में इन एक्शन में नजर आएगी। अगर टीम पेट आप आ चुके होंगे तो आपकी अटेंडेंस को आपको यहां पे जरूर लगाना है। अटेंडेंस बहुत जरूरी। लेकिन चलिए चलेंगे मैदान के ऊपर। एक ओवर का खेल हुआ, 9 बने जरूर है, 2 विकेट गई है। पीछा करना 51 का, गेंदे थी 18, लेकिन अब समीकरण बनेगा the 12 balls are remaining and needed 42 runs for win. That is the equation for team Prem 11 Pain. बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी में परिवर्तन, मुन्ना आएंगे राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद। ओमकार पाटिल अटैक किया सामने, बिल्कुल तीर की तरह सीधा ये स्ट्रोक आपको नजर आएगा। 2 खिलाड़ियों के बीच में जद्दोजहद थी। अंतिम लम्हों में यहां से गेंद को जरूर फील्ड किया जाएगा। इक्के दुक्के से दाल धलने वाली नहीं है। अटैक कीजिए, जो करेगा काम उसका होगा बड़ा नाम। यह मैं हमेशा कहता हूं, अगर आपके नाम को बड़ा करना है तो आपके काम का अच्छा होना बहुत जरूरी है। जैसा मैत्री ग्रुप का काम है उससे अच्छा आपको काम करना पड़ेगा। इस बार टैपिंग क्रिकेट ऑफसाइड के ऊपर ड्राइव किया, हल्के हाथों से सिंगल लिया है। इक्का दुक्का ओमकार पाटिल को क्यों भेजा गया ये उन्हें आज साबित करना पड़ेगा। जिम्मेदारी है प्रसाद पाटिल के ऊपर भी। ये जोड़ी क्या ताबड़तोड़ बैटिंग के साथ टीम प्रेम 11 पेन को सेमीफाइनल तक पहुंचा सकती है, क्योंकि यहां से जो जीतेगा वो एक न एक ट्रॉफी का हकदार इस टूर्नामेंट में आपको जरूर बनता हुआ नजर आएगा। और उससे की वजह से कोशिशें करनी पड़ेगी। मेहनत कीजिए तो कामयाबी मिलेगी। और यहां से अटैक की बहुत जरूरत, आक्रमण की सबसे ज्यादा जरूरत।
ये देखिए क्रॉस बैटेड शॉट था, ताकत का इस्तेमाल किया, डीप द क्रीज गई थी, घुटने पर बैठी, बड़ा हिट लगाने की कोशिश, टाइमिंग हुआ नहीं, मिला मात्र एक सिंगल रन। मुन्ना की गेंदबाजी को साल दर साल हमने अच्छा देखा, कई बड़े बड़े टीमों में वो खेलते हुए हमें नजर आती है। ऊपर क्रिकेट उनके माध्यम से अच्छा खेला जाता है और मुन्ना ने आज इस मैदान के ऊपर भी एज एन बॉलर अपने नाम की छाप को छोड़ा है और कमाल की इकोनॉमिकल बॉलिंग आपको मुन्ना इनसे जरूर नजर आएगी। इस बार अटैक किया जरूर है, ऊंचाई मिली है, दूरी नहीं, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। द कैच हैज बीन टेकन एंड द थर्ड बैटर इज गोइंग बैक टू पवेलियन। ओमकार पाटिल आउट। तेरह रन पे 3 विकेट, थोड़ी सी बुरी हालत यहाँ से आपको टीम प्रेम 11 पेंट की नजर आएगी। शुरुआत से आपको अटैक करना जरूर था, लेकिन सिर्फ अटैक इंपॉर्टेंट नहीं होता, किसी तरीके से आपको आपके विकेट को भी सेव करना होता है, आपको प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स को मैदान के अंदर खेलना होता है। डिसिप्लिन बैटिंग जितना आप दिखाएंगे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स जितने आप दिखाएंगे, उतने ज्यादा रन आपको यहाँ से जरूर बनते हुए नजर आएंगे। 13 रन बनी है, 3 विकेट जरूर गई है। न्यू बैटर समीर अवास्कर आएंगे। हेलीकॉप्टर शॉट को घुमाया, मौका था मुन्ना के पास, लेकिन रफ्तार के साथ गेंद आई थी। रनआउट की अपील यहां से की जरूर है। सिंगल को मुझे लगता है कि पूरा किया था, दूसरे की कोशिश है, अंपायर ने रेफर किया, फिर भी थर्ड अंपायर के पास चेक किया जाएगा। लगता है ऐसा कि सेफ है, लेकिन फिर भी चेक जरूर किया जाएगा। नॉट आउट, बिल्कुल मैंने कहा था सेफ है, ऐसा लगा था और बिल्कुल सेफ है भी, क्योंकि जैसे ही प्रसाद पाटिल पूरी तरीके से समीर क्रीज के अंदर दे और उसी की वजह से 1+1 सिंगल का कन्वर्जन डबल में किया गया और 2 रन यहाँ से टीम के अकाउंट में आपको एड ऑन होते हुए भी जरूर नजर आएंगे। मैच को इंटरेस्टिंग बनाइए, अटैक कीजिए, रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, लेकिन हल्के हाथों से ये देखिए लेफ्ट का इंडिकेटर दिया और गाड़ी को राइट साइड पे मोड़ा, डीप फाइव लेग बाउंड्री के बाहर 4 रन। छह गेंदे और 32 का बनेगा समीकरण। मुश्किल मैच यहाँ श्री प्रसाद पाटिल के साथ समीर अवास्कर, ये जोड़ी आपको मैदान के अंदर नजर आएगी। एक प्रसाद खरच जिन्होंने बैटिंग की टीम अविश 11 वित्सुंबे के लिए अच्छा खेल दिखाया, एक प्रसाद पाटिल टीम प्रेम 11 पेंट के लिए क्या कमबैक करा सकती है। क्रिकेट के खेल में जब तक लास्ट बॉल डिलीवर्ड नहीं होती तब तक कौन हारेगा कौन जीतेगा ये कहा नहीं जाता है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, प्रेडिक्शन जहां होती है फेल, और हवा से भी तेज अपना पत्ता पल से पल में पलटने वाला क्रिकेट का खेल। ये हमेशा कहा जाता है 6 में 32 की जरूरत, स्वस्तिक मात्रे बॉलिंग मार्ग पर आएंगी। रिवर्स फ्लिप करना चाहते थे 3 स्टंप्स के बीच में, क्या गेंद लगी? अपील यहां से हुई नहीं है, बल्ले का किनारा, शायद वहां से आपको लगता हुआ जरूर नजर आएगा, उसी की वजह से आई है डॉट बॉल। डॉट गेंदे खेलना मना है, डॉट गेंदे आर बैन फ्रॉम दिस इनिंग, ऐसा हम कह सकते हैं टीम प्रेम 11 पेंट के लिए। डॉट गेंदे खेलोगे तो फिर आपको घर वापसी का रास्ता देखना पड़ेगा।
शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, पुल अनसक्सेसफुल। डॉट गेंद यहां से एक और डिलीवर होती नजर आएगी। स्वस्तिक मात्र अच्छी गेंदबाजी करेंगे। शुरुआती दो गेंदें, दो डॉट सटीक निशान पर। पहली गेंद फुलर लेंथ वाली थी, दूसरी गेंद थोड़ी सी हाफ ट्रैकर थी। अच्छा मिश्रण कर रही है गेंदबाजी में। एक और हाफ ट्रैकर, खराब गेंद, छोटी गेंद को बनाया खोटी गेंद। प्रसाद पाटिल के बाद से मिलेंगे 6 रन मैक्सिमम। लेकिन क्या दुरुस्त आया है, ये पता चलेगा। एक और हाफ ट्रैकर बॉल, कमाल का शॉट देखते ही बनता है। रिपीट देखने वाला ये शॉट, बैक टू बैक सिक्सेस। तो मैत्री ग्रुप इनकी तरफ से 500 का इनाम इस बल्लेबाज को जरूर दिया जाएगा। दो ही गेंदों का खेल बचा है, 26 की जरूरत मात्र औपचारिकता इस मैच में बाकी। नाविश 11 विचुंबे की टीम आपको जीत के दरवाजे पर दस्तक देती हुई जरूर नजर आएगी। जीत का दरवाजा उनकी टीम के लिए खुला। पहले बैटिंग, अब बॉलिंग, कमाल का परफॉर्मेंस है। ऑफ साइड पर अटैक किया खिलाड़ी है। गेंद देखिए जाएगी लॉन्ग ऑफ, बाउंड्री के बाहर 4 रन। कि कप्तान आइए, यहां से गेंद भी आपको डॉट डिलीवर्ड होते हुए